सकाळ उठून आम्ही सगळे थांबलेलो आहोत रिक्षासाठी आणि चाललेलो आहोत ऋषिकेश फिरायला. तर आता आम्ही बस तर जाणार नाही म्हणून गाईड करून आम्ही जाणार आहोत रिक्षाने. ओ माय गॉड कटप्पा ब्रो. आणि ह्याला जाम ताप आलेला, 2 दिवस तो तापाने भरलेला. त्याचा डोका आहे ना, डोका तो पूर्ण तापलेला म्हणून तो जरा नाराज होता आणि आता खुश झालेला आहे. बाकी ठीक ना? ओके. अच्छा काकी तुम्हाला काय बोलायचं आहे का? काका तुम्हाला काय बोलायचं आहे ट्रिप बद्दल? काय नाही, एकदम छान ट्रिप झाली. ओके. कशी झाली ट्रिप? बस. रिक्षावाला तर खूप पैसे घेतात त्यामुळे आम्ही आता चाललेलो चालत बघा. आता किती लांब आहे आम्हाला माहिती नाही तरी पण आम्ही चालत झाला. येताना थोडी सांभाळून या कारण रिक्षावाले खूप पैसे सांगतात. चालू आता अर्धा तास झाला आणि बाहेर मास्क लावलेला आहे कारण त्याचे फॅन फॉलोइंग इथे खूप आहेत त्यामुळे तो मास्क लावूनच फिरतो, असा फिरतच नाही. सेल्फी काढायला येतील म्हणून. अजून पुढे चालायचं आहे किती समजत नाही. अर्धा तास तर आपल्याला झालेला आहे आणि मिलन बघा दिसत पण नाही एवढा लांब आहे. हा बघा राम झुला. चला त्याच्यावर जाऊ आपण. आणि गंगा माता. आज फ्लो जास्त आहे कारण पाणी खूप पडला मागच्या काही दिवसात त्यामुळे फ्लो बघा. आता पोचलेलो आहोत आपण राम झुल्यावर आणि कटप्पा तर लांगडा चालतोय. राम झुल्यावरून चालत जाऊन आपण ऋषिकेशला पोहोचू दुसऱ्या साईडला. आणि दुसऱ्या साईडला खूप मंदिर आहेत ऋषिकेशमध्ये आणि तिथे आपला गाईड आहेच. तो आपल्याला सांगणार आहे कुठलं मंदिर कोणत्या देवाचं आहे आणि काय त्याची हिस्ट्री आहे आणि कशाशी संबंध आहे त्याचा ते आपण जाणून घेऊया. तो देवभूमि इस जगह का दूसरा नाम. अब देवभूमि बोलते क्यों तो लोग बोलते हैं कि हर काम की जगह जगह देवी देवता निवास करते इसलिए देवभूमि बोलते हैं. तो ये तो कारण है बट 2-3 कारण. सूर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही जाणार आहोत रुद्राक्षाचं झाड बघायला आणि मार्केट पण आहे. मार्केट मधून चालत चाललेलो आहोत. नीलकंठ महादेव का मंदिर है. भगवान शिव का बहुत पौराणिक मंदिर है. इधर है ना, आपको बैठ लो इधर ठीक है. ऐसे कुंजापुरी वशिष्ठगुफा वीरभद्र भद्रकाली तमाम. आता मंदिरातून परत बाहेर चाललो आणि समोरच बघा गंगा नदीचा फ्लो बघा. आणि आता आपण जाणार आहोत एकमुखी रुद्राक्ष बघायला. एकमुखीचा तर आपल्याला फोटो काढून दिला नाही त्यामुळे आपण सरळ चाललेलो दुसऱ्या साईडला शॉपिंग करायला. चला आम्ही तर आता मार्केटमध्ये फिरतो. मार्केट बघा ही भाई चालता पेंटिंग बघा. आता रिक्षाने चाललेलो आपण आणि मिलन रितेश पुढे बसलेला आहे आणि शॉर्टकट भाई आम्ही एका गाडीत आहोत. चला सगळे आलेले आहेत स्टेशनला, पानिपत स्टेशनला जिथून आपली जर्नी स्टार्ट झाली आणि तिथून परत आलेले आहेत. ओके हे बघा यो बघा आणि महाराष्ट्राच्या बाहेर येऊन
तर आमची खूपच लेट झालेली आहे आणि हे बघा आम्ही कसं बसलेलो कंटाळा आलेला. किती वाजता आलो आम्ही 4:30ला आणि आता वाजलेले 7. 7:30ची ट्रेन होती आमची. असंच इथे लोलो तिथे लोलो कंटाळा यायला लागला. कसं बसलेलं आहे आणि आमच्या सगळ्या बॅगा इथंच आहेत आणि बाकीचे सगळे उनो खेळतात, त्यांना काही काम नाही. हे बघा तेच कसला विचार करते काय माहिती, त्याला काय झालं, एकटाच तिकडे गप बसलेला आहे. त्यांच्या भांडणं झाले 100% भांडण्यात झाले म्हणून मी खेळ केलं नाही. या खेळात भांडणं होतात म्हणून असला खेळ केला नाही. बघा नहीं ये बोला था वीडियो में रिकॉर्डिंग हुआ है, बोला था वीडियो में है, बोला था. आणि हे बघा हां आपल्याला काही समजत नाही. आपल्या रम्मी खेचायचं बघायचं जोकराला खुश व्हायचं. निस्ता पैसा काम याने आणला केले, याला काही काम धंदा नाही. आणि आमचा मॅनेजर त्याच्याकडे जाम पैसा आहे, तो बघा कसा खेळते, कसा कलर म्हणून मी बोललो भाई घेऊ दे दिला. कलर काय ब्लॉग करणार आहे. चल भाई ब्लॉग कर. हाय गाइस, मी रिक्षा बोलतो. आज मी बोंबील फ्राय बनवणार आहे. गाडी तर आपल्याला भेटलेली आहे आणि भाई आपल्या साईडलाच बसलेला आहे. त्याची सीट तिकडे आहे, तो इकडे बसलेला आहे. सगळ्या बॅगी ठेवलेल्या आहे, ऍडजस्ट करतो आम्ही. आणि हा बघा आहे रितेश आणि आपले बाकीचे मेंबर हे बघा मागे बसलेले आहेत. ते पायकाड रे बघा मागे आहेत, त्याच्या मागे पण आपले आहेत काही. आणि किती आहे, अरे हमारे नए दोस्त बन गए हैं हमारे सीट के साइड में. हाय 12 बजे मथुरा में उतरने वाले हैं. सकाळ झालेली आहे, 8 वाजता बसलेलो आणि सकाळ आम्हाला धंदा काय सुचलं बघा. पत्ता खेळायला काय जुगाड बनवला. खाली बॅग वरती उशा, त्याच्यावरती कापड, त्याच्यावरती चादर आणि मग खेळणार पत्ता. आणि हे सगळं अट्टल जुगार आहेत. बार बीरला 4-5 लाख जिंकतात ते. आणि सर्व सुविधा कटप्पा यांच्या टकल्या मुले झालेली आहेत. आणि शॉर्ट बघा तिकडे काय काम नसतं, आयटमचा फोन येईल म्हणून तिकडे 4 झेंडा लावलाय. आणि आपला झालेला आहे जुगाड. हे बघा पत्त्यांचा जुगाड झालेला आहे. ओ काय 100ची आधीच सांगतोय, 100ची पॉइंट लिहायला आहे ना आपल्याकडे मोबाईल. आमचा खेळ सुरू झालेला आहे आणि आम्ही आलो कटप्पाच्या डब्यात. एसी मध्ये बाबा बेकार चिल्ड वाटते. फायनली आम्ही आता घरी जावाचा प्रवासात सुखाचा बोला. चल गप. फायनली आपण पोचलेलो आहोत पनवेलला आणि जिथे आपल्याला रुपेश दादांनी सोडलेलं पनवेल स्टेशनला तिथे परत आलेलो आहोत. आणि आता सकाळ रिक्षा तर कोणाची बोलवलेली नाही आहे, त्यामुळे बाहेर जाऊन बघूया कोण येतोय. आणि त्यासाठी भाई वेट करत आहे कोण येतोय, पण आम्ही बोलवलेलं आहे मयूर दादाला आणि तो येणारच आहे. आणि त्याच्या रिक्षात बसलेलो आहोत आपण आणि थोडं मस्त वाटते. आता जाणार आहोत घरी आणि घरी गेल्यावर मस्त आराम करू, कारण एवढ्या दिवसाची झोप पण नाही झाली. पूर्ण रेस्ट करू 1 दिवस. तर चला बाय बाय. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंट करून.